श्रीमानयोगी भाग 104 आपण ऐकता शिवभारत. सह्याद्रीचा सिंह औरंगजेबाच्या जाळ्यात पूर्णपणे अडकला. फुलात खानाचा कडेकोट पारा राजांच्या भोवती जारी झाला. बाहेरचा पारा फुलात खानाचा होता, आतला पारा रामसिंगाचा होता. राजांच्याकडे जाणाऱ्यावर कडाई नजर ठेवली जात होती. राजांच्या तळाच्या तोंडाशी खुद्द फुलात खानाचा डेरा उभारण्यात आला होता. एका माणसाच्या बंदोबस्तासाठी औरंगजेबाने अनेक तोफा आणि हजारो माणसं गुंतवली होती. तशा परिस्थितीत राजांना औरंगजेबाने घेतलेल्या धास्तीचं कौतुक वाटत होतं. सरळ मार्गाने सुटका होणं आता अशक्य आहे हे राजांना उघड दिसत होतं. राजांच्या भोवती सारे गर्भगडीत होऊन बसले होते. राजांनी आपले मन सावरले तो मार्ग शोधण्यात त्यांनी मन गुंतवलं. रामसिंगाला राजांचे पारे जारी झाल्याचे समजतात ते राजांना भेटायला आले. त्यांची मान शरमेने लावली होती. रामसिंगाला पाहतच राजा उभारलं. रामसिंग, पटली ना खात्री? हाच सलोखा औरंगजेबाला करायचा होता ना? राजासाहेब, मी सक्त दिलगीर आहे. रामसिंग डोळ्यात पाणी आणून म्हणाला, मी पिताजींना सर्व कळवलं आहे, पण माझी शक्ती मर्यादित आहे. रामसिंगाचा काही दोष नाही राजा जाणीत होते. त्याने रामसिंगाला जवळ बसून घेतलं. ते म्हणाले, तुमचा दोष नाही रामसिंग, दोष आमचा आहे. आमचं मनसुबे फसले. औरंगजेबाचे सफल झाले. आता माझा ऐका. फुलात खानाचा पहारा बसलाच आहे. माझ्यासाठी तुम्ही जामीन राहिलात. आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी खूप तरफदारी केली, पण तुमच्या शब्दाला दरबारी किंमत नाही. तुमचं कोणी ऐकत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही माझी जबाबदारी स्वीकारू नये. राजासाहेब, ऐका. कोवर जे मी सांगतो ते अगदी खरं आहे. तुम्ही बादशाला सांगा, शिवाजीवर आता फुलाचे पहारे आहेत. त्याची जबाबदारी तुमची. त्याला तुम्ही ठार मारू शकता, पण आता माझ्यावर शिवाजीची जबाबदारी नको. रामसिंग कावरा बावरा होऊन उभा राहिला. बोलून चालून असल राजपूत तो. याला ते ऐकणे कठीण गेलं. त्याचं डोळं अश्रूंनी भरलं. ते म्हणाला, राजासाहेब, तुम्ही असं म्हणावं हा तुमचा मोठेपणा, पण तुम्हीच मला भाऊ मानलं. संकटकाली भावाला सोडणं हा राजपुताचा धर्म नाही. राज, मी तुम्हाला वाऱ्यावर सोडू शकणार नाही. जे व्हायचं ते आपणा दोघांचं होईल. रामसिंग सरळ मनाचा होता. त्याला कसं समजावून सांगायचं हेच राजांना कळेना. रामसिंग म्हणाला, राजाजी, पहारे बसले म्हणून तुम्ही काळजी करू नका. माझी विश्वासाची माणसं तेजसिंग, अर्जुनजी, सुखसिंग, नाथावाट हे तुमच्या पहाऱ्यावर आहे. डोळ्यात तेल घालून ते तुम्हाला जपतील. राजाने निश्वास सोडला. रामसिंग राजांचा निरोप घेऊन गेला. राजांनी आपली सारी माणसं गोळा केली. आता यापुढे प्रत्येक दिवस मोलाचा आहे हे राजांनी जाणलं. राजा आपले बेत सांगत होते. राजांच्या साथीदारांच्या चेहऱ्यावरती ऐकून बाळसं चढत होतं. दुसऱ्या दिवशी रामसिंग डेऱ्यात आला. त्यानं राजांची उग्र संतापी प्रकृती पाहिली. राजा संतापला तर विरोधी निराजी मंडळी हात बांधून अपराधी चेहऱ्यांनी समोर उभी होते. राजा ओरडला, चालतं व्हा. मला कुणाची जरूर नाही. माझ्याजवळ कोणी राहण्याची मात्र गरजच नाही. खालच्या मानाने सारं बाहेर केलं. रामसिंग थक्क होऊन म्हणाला, राजेसाहेब, काय चालवलंय? आपल्या विश्वासाच्या माणसांची जेव्हा अत्यंत गरज तेव्हा त्यांना घालून देता. अरे कसली गरज? इथं परमेश्वराखेरीज कोणाचं काय चालणार? परमुलकात परस्वाधीन बनलो मी. जे व्हायचं ते होऊ दे. बिचारी ते आणखी गुंततील. रामसिंगाने राजांना शांत केलं. ते तंबू बाहेर आला तेव्हा राजांच्या लोकांनी तंबू पाडले होते. त्यांनी रामसिंगाला सांगितलं, आम्ही जातो. रामसिंग निराजी पंत म्हणाला, पंत, राजा माझंही ऐकत नाही. तुम्ही या लोकांना जाऊ देऊ नका. माझं ऐका. या लोकांना इथले मुक्काम हलवून माझ्या तळामागे बागेत राहायला सांगा. निराजी सुन्न झाले. राजे एक रचित होते. रामसिंग प्रेमापोटी त्यातच नेमका खो घालीत होता. निराजी पंताने राजांच्या माणसांना बागेत उतरण्यास सांगितलं. राजांना हसावं की रडावं ते कळाना. ते म्हणाले, पंत, या राजपुतांना डोकं फार कमी. भावना विवश होणं एवढंच यांना माहीत. असं नसतं तर कशाला बिचारे पिढ्या आणि पिढ्या बादशाहांची सेवा करीत बसले असते.
सकाळी राजांनी फुलाद खानाला बोलावून घेतलं. फुलाद खान येताच राजांनी त्याला मोठ्या मनाने बसवून घेतलं. फुलाद खान राजांच्या वर्तनाने चकित झाला. राजा हसत म्हणाले, फुलाद खान, अहो, आमच्या मनात तुमच्याविषयी काही नाही. तुम्ही हुकुमाची बंदी, तुम्ही आपलं कर्तव्य करता. राजासाहेब, तुम्ही समजूतदार म्हणून असू दे. राजा म्हणाले, आज आम्ही एका कामासाठी तुम्हाला त्रास दिला. फुलाद खान सावध झाला. त्याने विचारलं, कसलं काम? मी तर आता कैदेत पडलो. एवढ्या दूर मी आलेलो. माझ्या एवढ्या माणसांचा खर्च मला निभवत नाही. तुम्ही माझी विनंती बादशाहांना कळवा. आवश्यक तेवढी 10-12 माणसं ठेवून बाकीची मी माझ्या मुलखात त्यांच्या घरी पाठवतो. शिदी फुलाद खानाचा डोळा आनंदाने चमकलं. त्यानं औरंगजेबाला राजांची विनंती सांगितली. राजांची माणसं जाणार हे कळताच औरंगजेबाला आनंद झाला. त्यानं राजांच्या शेकडो माणसांना आग्र्याबाहेर जाण्याचे परवाने पाठवून दिले आणि शिवाजीराजांनी चाल का करावी याचा विचार औरंगजेब करीत होता आणि शिवाजीच्या प्रत्येक गोष्टीवर त्याचं बारीक लक्ष होतं. मग शिवाजीने हत्ती खरीदल्याचे कळताच त्यानं कसून चौकशी केली होती. आपली आहेत ती माणसं पाठवून शिवाजी मुठभर लोकांशी राहू इच्छित. हे औरंगजेबाच्या बुद्धीला पटेना. त्यानं तातडीनं साऱ्या परगण्यानं हुकूम पाठवले, जर आग्र्याहून शिवाजी पळाला त्याला दिसल तिथं अडकून ठेवण्याची खबरदारी घ्या. बादशाहकडून हुकूम आल्याने रामसिंगाचा नाईलाज झाला. सान्याने राजांचा जड अंतकरणाने निरोप घेतला. त्यात महादेवही होता. अनेक नजरबाज होते. फार दिवसांनी ही गोष्ट मनासारखी झाली होती. औरंगजेब जयसिंगाच्या उत्तराची वाट पाहत होता. जयसिंगाचं पत्र आलं, पण त्यात त्याने शिवाजीच्या जीवाला जपण्याचा सल्ला दिला होता. औरंगजेब विचार करीत असता एके दिवशी शिवाजीचा निरोप आला. शिवाजीराजांना बैरागी व्हायचं होतं. त्यांचं मन विटलं होतं. काशीला जाऊन संन्यास घ्यायची परवानगी त्यांनी मागितली होती. ते ऐकून औरंगजेब हसला. त्याने निरोपाचं उत्तर दिलं, राजांना जर बैरागी व्हायचं असेल तर त्याला माझा काही हरकत नाही. संन्याशांनी कुठंही राहिलं तरी सारखं. त्यांनी इलाहाबादला जाऊन माझ्या किल्ल्यात राहावं. तिथं माझा सुभेदार बहादूर खान आहे. तो राजांच्यावर चांगली नजर ठेवीन. राजाने तिथं सुखाने ईश्वर चिंतन करावं. राजांचा संन्यास घेण्याचा मार्ग ढासळला. 2 मास होत आले तरी काही घडत नव्हतं. एके दिवशी कवींद्र परमानंद अलाहाबादेच्या एका विद्वान ब्राह्मण कवीला घेऊन आलं. त्याचं नाव होतं कबकलस. राजांनी कबकलशाला ठेवून घेतलं. खूप रात्र होईपर्यंत बोलणी झाली. 2 दिवसांनी कवी परमानंदांनी त्यांची रवानगी केली. त्यांनी आपले हत्ती बक्षीस दिले. कबकलशालाही सन्मानाची बिदागी मिळाली. औरंगजेबाला ते कळलं. राजा आता खरोखर विरक्त बनत आहेत असं त्यांना भासलं. आग्र्यात पावसाच्या तुरळक सरी पडत होत्या. उस्मा शतपतीने वाढला होता. राजांना आकाशातले ढग पाहून आठवत होता आपला मुलूक, ती गर्दराई आणि हिरव्या मखमलीने आच्छादलेले पर्वत. आता मुसळधार पावसात गड नाहत असतील. कड्यावरून कोसळणाऱ्या प्रतापाचा श्वेत प्रवाह नजरेचं पारणं फेडत असे आणि धुक्याच्या विरळ वस्त्राने गडांच्या माथ्यावर मायेचा पदर धरला असे. मायेचा पदर? मासाहेब, कशी दिवस कंठीत असतील ती माऊली. राजाने डोळ्यांच्या कडा पुसल्या. त्यांनी पाहिलं संभाजीराजा बिछाण्यावरती झोपले होते. त्यांच्या अंगावर काही पाघरून नव्हतं. हिरोजीला राजा म्हणा, हिरोजी, बाळराजांची शाल कुठं आहे? उकडतं म्हणून घातलेली नाही अंगावर, पण तिच्याशिवाय बाळराजांना चांगली झोप येत नाही. राजाने उठून शाल घेतली आणि शर्मर हातात ती शाल घोळीत राहिलं. त्यांनी ती शाल बाळराजांच्या अंगावर टाकली आणि बाळराजांची चालवाचालव झाली. परत ते शांतपणे झोपे केले. पारेकरांचे आवाज उठत होते. राजा बाळराजांच्या शेजारी झोपलं. डोळे मिटत नव्हते. डेऱ्याच्या दाराशी तलवार उशाला घेऊन हिरोजी आडवा झाला होता. मदारीने विचारलं, पाय रगडू? अरे नको रे मदारी, झोप तू, आम्ही पण झोपतो. अशा प्रकारे सह्याद्रीचा सिंह मात्र जेरबंद झाला. छत्रपती शिवरायांनी आपले सर्व सहकारी मात्र पुन्हा स्वराज्यात पाठवून दिले आणि आम्हाला बैरागी व्हायचे. अशा प्रकारे मात्र छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाकडे सांगितलं. पण ते धूर्त आणि महाधूर्त असा माणूस